रिटर्न फायलिंग आता सुरू झालेली आहे आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर मला रिफंड किती रुपयाचा येत आहे. जणू काही ITR चा फुल फॉर्मच आहे ना, इन्कम टॅक्स रिफंड. मेनली सॅलरीड लोक ज्यांचा TDS आधीच कापला गेलेला असतो त्यांना वाटतं ITR फक्त सरकारकडून पैसे परत घेण्यासाठी भरावा लागतो. पण सत्य काय आहे माहित आहे का? ITR चा फुल फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्न. म्हणजे तुम्ही वर्षात किती इन्कम कमवलं, कुठून कमवलं, किती टॅक्स भरावा लागणार, किती टॅक्स भरायचा बाकी आहे, या सगळ्यांचा हिशोब तुम्ही सरकारला देण्याची एक प्रोसेस. रिफंड मिळणं हा फक्त त्यातला एक पार्ट आहे, पूर्ण पर्पज नाही. आणि मग लोक म्हणतात तो CA तर जास्त रिफंड आणून देत आहे, माझ्या मित्राला तर इतक्या रुपयाचा रिफंड मिळाला आणि तुम्ही का नाही आणून देत? अरे भाऊ, आम्ही पण दुकान घेऊन बसलो आहेत ना. जर कोणी रिफंड देऊन आणू शकत असेल तर मी का नाही आणून देऊ शकत? 10 वर्षापासून हाच व्यवसाय आहे माझा. पण प्रश्न फक्त रिफंड आणण्याचा नाही, प्रश्न आहे तो रिफंड कशाच्या बेसिसवर घेतला गेला आहे. कारण काही लोक डमी डिडक्शन दाखवतात, नसलेल्या इन्व्हेस्टमेंट दाखवतात, खोटे एक्झम्पशन्स क्लेम करतात आणि मग मोठा रिफंड सुद्धा क्लेम करून घेतात. आणि मग लोक लगेच एक डायलॉग मारतात, काही होत नाही हो सर, माझा नातेवाईक 3 वर्षापासून पूर्ण TDS चा रिफंड घेतोय, त्याला काही एकही नोटीस आली नाही. ठीक आहे, पण नोटीस त्याच वर्षात येईल किंवा ह्याच वर्षात येईल असा काही नियम आहे का? ती 4 वर्षांनी, 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी सुद्धा येऊ शकते. आणि त्यावेळेस रिफंड पेक्षा टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी खूप मोठी असू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माहिती आहे की चोरी केल्यानंतर शिक्षा मिळू शकते, मग ती चोरी करायचीच कशाला? कायद्यानुसार जितकं रिफंड मिळत असेल तितकं नक्कीच क्लेम करा, पण फक्त रिफंड साठी खोटे क्लेम करू नका. कारण रिफंड मिळाल्याचा आनंद काही दिवसांचा असतो, पण नोटीस आल्याचा ताण अनेक वर्षापर्यंत चालतो. म्हणून ITR फायलिंग करताना रिफंड किती येणार यापेक्षा रिटर्न किती बरोबर भरलं गेलं यावर जास्त लक्ष द्या. आणि जर तुम्हालाही प्रोफेशनल वे मध्ये ITR टॅक्स फायलिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि कन्सल्टिंग साठी आमची मदत हवी असेल तर पैसे की यात्राच्या प्रोफाईल मधील WhatsApp नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.